कोल्हापूरमधील गडहिंग्लज मधल्या हिरण्यकेशी नदीवर तात्पुरता उभारण्यात आलेला पूल वाहून गेलाय। गडहिंग्लजकडे जाणाऱ्या आजरा मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर। साताऱ्यात मुसळधार पावसाचा तडाखा। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोरील गुलमोहराचे झाड रस्त्यावर कोसळले। महाबळेश्वरमधील वेन्ना तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ। डोंगर दऱ्यांमधील धबधबे देखील प्रवाहित झाल्यानं परिसर पुन्हा एकदा हिरवाईनं नटलाय। मुसळधार पावसामुळे अंबरनाथमधील मेठल नगर परिसरातील अनेक घरात पावसाचं पाणी। पावसाळ्यापूर्वीची भुयारी गटारांची पालिकेकडून सफाई केली नसल्याचा आरोप। टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात गटाराचं पाणी नागरिकांच्या घरात। लवकरच उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। रत्नागिरीत सतत पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ। वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, बाव नदी दुथडी भरून वाहते। जळगावमधील हतनूर धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरनं उघडले। हतनूर धरणातून 49,582 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू। मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाय। विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप परिसरात जोरदार पाऊस। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे विलेपार्ले, पूर्वेमधील नेहरू रोड आणि सखल भागांमध्ये पाणी साचलं। नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन। मुंबईच्या चेंबूरमध्ये पुन्हा झाड कोसळले। कोणतीही जीवितहानी नाही। करूळ घाटामध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच। वाहन चालकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप। राजाराम बंधाऱ्यासह 19 बंधारे पाण्याखाली। जळगावात एसटी बसमध्ये पावसाच्या पाण्यानं गळती। प्रवाशांना बसमध्ये छत्री उघडून प्रवास करावा लागतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटलांकडून नाराजी व्यक्त। जळगावातील दीक्षितवाडीत महावितरणच्या कार्यालयाला गळती। कार्यालयात साचलेल्या पाण्यातूनच ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांना वाट काढण्याची वेळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।